तुमचा परिचय करून द्या, संपूर्ण परिचय करून द्या. सर, माझं नाव रुपाली राजेंद्र गरगडे. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दिरेगाव या गावातून मी आलेले आहे. माझं 10वीचं शिक्षण श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालय वासुदेवातून झालेलं आहे. 12वी आणि माझं ग्रॅज्युएशन विद्याप्रतिष्ठान आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज बारामती येथून झालं. कधी? सर, 10वीचं शिक्षण माझं 2013. कॉलेजचं कुठं झालं? 2018 मध्ये झालं. कशाचं? बीएससी स्टॅटिस्टिक. 2018 मध्ये? हो. अच्छा अच्छा, हां बोला पुढे. हां, विद्याप्रतिष्ठान पुढं. मग स्टॅटिस्टिक्स सुद्धा तुम्हाला स्वतःला वाटतंय ना? हो सर. तर मग MSc करायला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून इकडे आला? नाही सर, MScचं माझ्या डोक्यातच नव्हतं. मग तुमचे 90 परत थोडे कमी झाले पर्सेंटेज, परत 90ला गेला तुम्ही. म्हणजे टक्के पर्सेंटेज किती होते अगोदर? 10वीला 90% होते. नंतर कुठे गेले? किती गेले 12वीला? 71% झाले. कमी झाले ना? हो सर. आणि नंतर परत 89 झाले. मग तेच मी म्हणतोय, असं का झालं? सर, म्हणजे आणि मराठी स्टॅटिस्टिक्सला 90% मार्क म्हणजे विषय आवडता म्हणून सांगा ना. हो सर. स्टॅटिस्टिक्सला 90% मार्क आहेत, बरोबर? हो. मग ते तुम्ही आवडता म्हणून सांगा ना. ओके. कोण होते हेड तुमच्या वेळेला विद्याप्रतिष्ठान? वाबळे सर होते. बर, तुम्ही आता तुमच्या स्टॅटिस्टिक्सचा हा वापर काय समाजात ह्या स्टॅटिस्टिक्स विषय असावा का? हो सर. जसं इंजिनिअरिंग असावं म्हणतात, फिजिक्स असावं, केमिस्ट्री, तसं स्टॅटिस्टिक्सचा उपयोग कुठं होतो? सर, आपण स्टॅटिस्टिक मध्ये जो डाटा कलेक्ट करतो ना, त्या डाटामधून आपल्याला आपले निर्णय चांगल्या पद्धतीने घेता येतात. त्याच्यावरून आपल्याला माहिती समजते की मग त्याच्यावरून आपण निर्णय इफेक्टिव्हली निर्णय घेऊ शकतो. बरं, ॲव्हरेज, मीन आणि मोड ह्याच्यातला फरक सांगा. तुमचा संबंधितला प्रश्न आहे ना हा? हो. बोला. सेंट्रल टेंडन्सीचे पॅरामीटर इथे. ॲव्हरेज म्हणजे सरासरी ते टोटल डिवायडेड बाय ती नंबर ऑफ काय असेल बरोबर. आणि मोड म्हणजे त्यातली सर्वात मोठ्यात मोठी संख्या असते. आणि मीडियन. तुम्हाला कधी वाटलं की आपल्यात एक प्रशासक दडलाय, एक ऍडमिनिस्ट्रेटर तुमच्यात दडलाय? तर मला 12वी पासूनच करायचं होतं हे, म्हणजे MPSCच्या क्षेत्रात यायचं होतं. पण एक स्टॅटिस्टिक मध्ये आवड असल्यामुळे आणि म्हणजे इकडे झालं नाही तर एक दुसरा करिअर ऑप्शन असावं म्हणून मी स्टॅटिस्टिक केलं. नंतर मग स्टॅटचा स्टडी पण खूप होता म्हणून मी ग्रॅज्युएशन नंतर मग MPSCच्या स्टडी चालू केलं. त्यातलं नकारात्मक बोलण्याचं सोडून घरचे काय करतात तुमच्या? शेती करतात. शेती घरच्यांनी परवानगी दिली तुम्हाला हे करा? हो. कोण कोण असतं घरात? सर, माझे मम्मी पप्पा आणि माझी भाऊ बहीण. धाकटेत का मोठे हे सगळं सांगायला पाहिजे ना. बहीण छोटी आहे, भाऊ मोठा आहे. बर, म्हणजे ते आम्ही ते जजमेंट कशासाठी घेतो तर तुमचे कुठल्या पार्श्वभूमीतून तुम्ही हे जिद्दीनं निघालेला आहात, लक्षात आलं का? आता PSI व्हायचं ठरवलं तुम्ही, मग इतकी क्षेत्र तिथं होती. 86 मार्क्स आहेत का तुम्हाला फिजिकल? हो. चांगले मार्क्स पडले. तयारी केली का? तयारी केली ती. माझं 95चं राऊंड होतं. 95चं राऊंड होतं, पण तिथं स्प्रिंट नाही बसली माझी, त्याच्यामुळे कमी आली. 95चा अपेक्षा होती का? एवढी प्रॅक्टिस केली होती? तिथं म्हणताना फक्त की मला 100% कॉन्फिडन्स होता, पण बॅड लकीली असं होऊ शकलं नाही. हे तिथे बऱ्यापैकी मार्क्स आहे, बरोबर? बर, पोलीस खात्याची समाजाला गरज आहे? हो सर. कशासाठी पोलीस खाते? मला असं वाटतं की उगाच ते IG पासून ते सगळं नायकापर्यंत किंवा शेवटी शिपायापर्यंत सगळे जे पगार देण्यासाठी पद तयार केले, खरंच गरज आहे का ह्या पोलीस खात्याची? सर, मला वाटतं की समाजामध्ये जे गुन्हेगारी घडतीये त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात वचक पाहिजे. लोकांनी थोडी भीती पाहिजे लोकांच्या मनात, त्याच्याने त्याचं प्रमाण कमी होईल. जर असं मग नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणून नाहीतर कायदा सुव्यवस्था. बरं, ही जी हायरार्की केली असते ही तुम्हाला सगळी येते का? हो. सांगा खालपासून. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, जर शहरी भागात असेल तर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, ऍडिशनल छान. हे ठेवा, जिभेवर ठेवा, तुम्हाला येतंय ते लक्षात. नायकाची पोस्ट आता आहे का? पोलीस नाईकची नाहीये सर आता. कधीपासून नाही? मागच्या वर्षापासून नाही. ते अबॉलिश केली आहे. ते एक नवीन ऍडिशनल वाचून घ्या ते सगळं. पोलीस खात्यातले तुम्हाला IPC, CRPC हे सगळे कलम, मॅक्सिमम कलम महत्वाची आली पाहिजेत. आत्ता एक महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर
सध्या आव्हानं काय आहेत म्हणजे? ओके. पोलीस ओके, स्टेशनमध्ये बरोबर. राहते. पायाभूत सुविधा जसं स्वच्छतागृहांची त्यांची कमतरता दिसते, ते फेस करावं लागतं महिलांना. ओके. तर आता बऱ्याच वेळेस काय होतं की पोलीस ऑन ड्युटी 24 तास हो सर. असं म्हटलं हो. जातं. म्हणजे पोलिसांना काही वेळेस असं होतं की 24 तास काम करावं लागतं. जर 24 तास काम करायचं असेल तर तुम्ही पहिलं तुमचं जे असेल ते फॅमिलीसाठी असेल का जॉब तुम्ही काय करणार म्हणजे प्रेफरन्स कशाला देणार? सर जॉब माझं कर्तव्य आहे, ते मला पार पाडावंच लागेल. पण माझी फॅमिलीला पण म्हणजे गरज आहे. पण मी याच्यात बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेल. व्हेरी गुड, व्हेरी ओके. गुड. तर आता नवीन महिला सुरक्षेसाठी समजा काय उपाययोजना तुम्ही सुचवाल? सर एकच मिनिट. मी आत्ताचं जे उत्तर दिलं ना त्याच्यात तुम्ही जे उत्तर दिलं बॅलन्स करण्याचा तिथं सिच्युएशन बेस्डवर मी निर्णय घेईल म्हणायचं. सिच्युएशन बेस्ड. सिच्युएशन बेस्ड म्हणजे सिच्युएशन जर प्रायोरिटी समाजात प्रचंड गरज आहे तुमच्या ड्युटीची, हो सर. तर तिथं मी सिच्युएशन लक्षात घेईन. मी कुटुंबापेक्षा तिथं तुलना करेन की कशात जास्त मला आता वेटेज दिलं पाहिजे आणि त्यावेळेला मी तसा सिच्युएशन बेस्ड अदरवाईज मी बॅलन्स करेन. लक्षात आलं ना? हे उत्तर आणखीन प्रभावी ठरेल. हो, थँक्यू. पुढं सॉरी. म्हणजे महिला सुरक्षेसाठी समजा तुम्ही नवीन काय उपाययोजना सुचवाल? तर मला वाटतं महिलांमध्ये कायद्यांविषयी जागरूकता व्हायला पाहिजे. आज दिसतं की ग्रामीण भागांमध्ये महिलांसाठी म्हणजे महिलांसाठी एवढे कायदे आहेत, पण महिला त्याच्याबद्दल जागरूक नाही आहेत. दुसरी गोष्ट सर म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला पोलीस स्टेशनला वगैरे जाण्यासाठी घाबरतात की याच्याने म्हणजे समाजात इज्जत वगैरे जाईल असं त्यांचं म्हणणं असतं. आणि महिलांसाठी ज्या योजना असतात त्याच्याबद्दलही महिला जागरूक असायला हवेत. मग याच्यातून मला वाटतं की महिलांना सेल्फ डिफेन्स यायला पाहिजे. ओके. पॅरोल आणि फर्लो याच्यामध्ये काय फरक आहे? चालतं? पॅरोल आणि फर्लो. ओके. त्यानंतर आता तुम्ही तुमचा जो हॉबीज आहे तर तो हॉबीज तुम्ही घर व परिसर स्वच्छता असं लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये इतरांपेक्षा असं वेगळं काय करता का म्हणजे? सर इतरांपेक्षा वेगळं म्हणजे काही नाही, घर फक्त स्वच्छ ठेवायचं आणि मला परिसर वगैरे स्वच्छ म्हणजे माझी मम्मीनी वगैरे जरी ठेवला तरी मी पुन्हा हॉबी असल्यामुळे मला वेळ नसला तर मी वेळात वेळ काढून ती स्वच्छ करते परत. हवीचा अर्थ काय हो शब्दाचा? छंद म्हणजे नेमकं काय? सर आपल्याला जरी आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ नसला तरी आपण वेळ काढून तो जोपासतो छंद. ओके. का उरलेल्या वेळात केलेली गोष्ट? ती आवड असते सर, म्हणजे जर वेळ मिळाला. सध्या महिलांविषयी एक CCPNDT ऍक्ट आहे. हो सर. ओके. तर त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? सर त्यात गर्भधारणेच्या संबंधित आठवडे वाढवले, 24 आठवडे केले. ओके. 24 आठवड्यापर्यंत आता गर्भधारणा करता येते. त्यानंतर सध्या एक महिलांच्या रिलेटेड एक 2 गोष्टी आपल्या क्रिकेटमध्ये एक चांगल्या झालेल्या आहेत. तर त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? सर महिला क्रिकेटला जे पेमेंट आहे ते पुरुष क्रिकेटर प्रमाणे दिलं जाणार आहे. आणि ओके. सर म्हणजे थोडेसे मॅचेसच्या बाबतीत हे काय सांगू शकाल का? म्हणजे अचिव्हमेंट थोडीशी काय आहे का महिलांमध्ये त्यांनी आता सर, प्राऊड फील होईल आपल्याला असं काय? सर त्यांनी वर्ल्ड कप फायनल खेळलं होतं आपल्या महिलांनी, पण ओके. ऑस्ट्रेलिया बरोबर हारले ते. ओके. म्हणजे फायनल पर्यंत पर्यंत पोहोचले पोहोचले होते. आपले. त्याच्या पाठीमागच्या आठवड्यात काय न्यूज होती महिलांची क्रिकेटची? ओके. तर आपल्या अंडर 19 ज्या महिला होत्या तर त्यांनी ह्यावेळेस अंडर 19चा जो विश्वचषक आहे तर तो जिंकलेला आहे. तो एक प्राऊड मोमेंट असेल आपल्यासाठी. ओके. तर तुम्ही पुणे जिल्ह्यातून येता. हो सर. तर थोडंसं पुणे जिल्ह्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे? सर ती पेशव्यांची राजधानी होती. ओके. पुण्यामध्ये पेशव्यांनी शनिवारवाडा बांधलाय. तर तिथंच म्हणजे तिथेच पेशव्यांनी इथून पासून राज्य केलं. शेवटची बाजीराव पेशव्यांकडून इंग्रजांनी तो घेतला आणि ते युनियन जॅक फडकवलं शनिवारवाड्यावर. तर दुसरा ऐतिहासिक महत्व म्हणजे इतकी पट्टी खाली का आणली? पुढं सर मुलींसाठी महात्मा गांधीजींनी पहिली शाळा पुण्यातच काढली होती. ओके. आता मला रिकॉल होत नाही सर, वाचलंय सर. ठीक आहे. तुम्ही सुरुवातच केली ना विद्येचं काहीतरी, मग ते सांगायचं आत्ता सांगायला पाहिजे होतं. सांस्कृतिक राजधानी पुणे आणि विद्येचं माहेर म्हटलं. व्हेरी गुड. आता त्यांनी जस्ट विचारलं, लॉजिक वापरायला पाहिजे ना. बरोबर आहे. हे हा फॉर्म कुणी भरलाय? मी भरले. नक्की हो. तुमचं अक्षर आहे का हे? हो सर. मग तुम्ही कुठल्या विद्यापीठातून झालाय डिग्री? सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मग इथं पुणे युनिव्हर्सिटी का लिहिलंय फक्त? स्पेस कमी होता तिथे.
नाही पण ते लिहायला पाहिजे ना. तुम सावित्रीबाईचं नावच तिथं मुद्दाम. नाही सर, स्पेस म्हणलं स्पेस कमी होईल आणि ते खाली मग ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं ना, SPPU. Sorry. लक्षात आलं ना, कारण तो प्रश्न विचारला जाईल. हा. आता त्याच्यावर प्रश्न, सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यायचं कारण काय? कृषी विद्यापीठाला महात्मा फुले, इकडे सावित्रीबाई फुले, कशाला नाव द्यायचं? दुसऱ्या लेडीज नव्हत्या काय? सर, शिक्षणाच्या संदर्भात सावित्रीबाई फुलेंनी केलेलं काम महान आहे. त्यांनी ज्यावेळी महिलांना शिक्षण दिलं जात नव्हतं त्यावेळी त्यांनी महिलांना शिक्षण देण्याचं धाडस दाखवलं. त्यांना खूप विरोध झाला तरी त्यांनी त्या विरोधाला न जुमानता शिक्षण. कुठून केलं त्याने ते काम? कुठं केलं? कुठून सुरुवात केली? पुण्यातून केले. म्हणून मग त्यांचं नाव